नमस्ते, शाहूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज बनवत आहे पनीर मसाला. त्यासाठी मी पनीरचे तुकडे करून त्यामध्ये लाल मिरची पूड, हळद, जिरेपूड, धनेपूड आणि 2 चमचे दही घालत आहे. ते चांगले एकत्र करून घेऊ आणि ते अर्धा तास आपण मॅग्नेट होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. मसाल्यामध्ये मी 2 टमॅटो, 2 कांदे, कोथिंबीर, खोबऱ्याचे तुकडे आणि काजू घेतले आहेत. कढईमध्ये तेल गरम करून मी जिरे, मोहरी, हिंगची फोडणी दिली आणि त्यामध्ये मी 1 चमचा आले लसूण पेस्ट घातले आणि आपण बारीक केलेले वाटण मी त्यामध्ये घातले. वाटणामध्ये मी पाणी घातले नव्हते आणि ते वाटणाला चांगले तेल सुटल्यानंतर मग मी त्यामध्ये शाही पनीर मसाला घातला. मसाला चांगला भाजून घेतल्यानंतर मसाल्याला चांगले तेल सुटल्यानंतर तो चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मी आपण मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेले पनीर घालत आहे. ते पनीरचे तुकडे मसाल्यामध्ये आपण चांगले एकत्र करून घेऊ. पनीर चांगले एकत्र झाल्यानंतर आपण त्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. तुम्ही बघू शकता पनीरलाही कसे तेल सुटले आहे. त्यात नंतर मी 1 ग्लास पाणी घालून चवीनुसार मीठ घालून ते चांगले हलवून घेते आणि झाकण ठेवून चांगले शिजवून घेऊ. येथे बघू शकता आपल्या पनीरला कशी उकळी आली आहे. आता मी ते चांगले झाकून ठेवून 10 मिनिटे शिजवून घेतले. येथे आपले पनीर मसाला तयार आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालून वाढून घेऊ. तर हे पनीर मसाला तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.